स्तोत्रसंहिता अध्याय 37. तू दुष्टावर चिडू नकोस, वाईट कर्म करणाऱ्याचा हेवा करू नकोस. वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरून जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पतीसारखे असतात. तू जर परमेश्वर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांना उपभोग घेशील. परमेश्वराची आनंदाने सेवा कर, म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल. परमेश्वर अवलंबून राहा, त्यांच्यावर विश्वास ठेव आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल. परमेश्वर तुझा चांगुलपणा आणि न्यायपणा दुपारच्या उन्हासारखा तपवून देईल. परमेश्वर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पहा. दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको. तर दुष्ट लोक कुकर्म करण्याचा योजना आखतील आणि त्या यशस्वी होते तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस, रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. तुला स्वतःला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संताप नको का, कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहणार नाही. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू शकतोस पण ते निघून गेलेले असतील. विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल आणि ते शांती व समाधानात जगतील. दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुद्ध वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात, परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे हे त्याला माहीत आहे. दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरवतात. त्यांना गरीब लाचार लोकांना मारायचे आहे, परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्या छातीत घुसतील. मूठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात. का, कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेईल. परमेश्वर शुद्ध माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो. त्यांचे वतन सदैव त्यांच्याजवळ राहते. संकटाच्या वेळी चांगल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल. वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणि त्या माणसांचा नाश होणार आहे. त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईल. वाईट माणूस पैसे चटकन उसने घेतो आणि कधीही परत करत नाही, परंतु चांगला माणूस उदार हस्ते इतरांना देतो. जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल, परंतु जर त्याने त्यांच्या वाईटांची इच्छा प्रकट केली तर त्यांचा नाश होईल. परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो. जर सैनिक पडत पडत त्यांच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरून त्याला पडताना सावरतो. मी तरुण होतो आणि त्याला म्हातारा झालो आहे आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही. चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिले नाही. चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसांची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाची आहे. जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्व काळ जगशील. परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्यांच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहत नाही. तो त्यांच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल. चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. ते सदैव त्या जमिनीवर राहतील. चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वांसाठी योग्य असतात. परमेश्वराची शिकवण त्याच्या हृदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्याची सोडून देत नाही, परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दुखी करायचे वेगवेगळे आणि शोधून काढतात. ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु परमेश्वर त्यांचे तसे होऊ देत नाही. तो चांगल्यांना दोषी ठरवू देत नाही. परमेश्वर सांगतो तसे तर करा. परमेश्वराच्या मदतीची वाट पहा, त्याला अनुसरा. दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्त्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल. मी फोफावलेल्या सशक्त झाडांसारखा दुष्ट माणूस पाहिला आहे, परंतु नंतर तो नाहीसा झाला. मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही. शुद्ध आणि सत्यवादी राहा आणि शांती करण्याचा खूप संतती भागेल. परंतु जे लोक नियम पाळत नाही त्यांचा नाश होईल आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल. परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो. ते तेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो. परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो. चांगले लोक परमेश्वर अवलंबून असतात
आणि ते त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो. आमीन.